अमरावती जिल्ह्याच्या संस्कृतीला एक वेगळी ओळख आहे। याच अमरावती जिल्ह्यात संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, शिवाजी पटवर्धन, भाऊसाहेब देशमुख, संत अच्युत महाराज असे अनेक थोर व्यक्तींची नावे समोर येतात। याच जिल्ह्याला 15 वर्षांपूर्वीची असलेली संस्कृती आता हळूहळू वेगवेगळ्या मार्गाने जाताना दिसत आहे। जिल्ह्यात संयुक्त कुटुंब पद्धती आता विभक्त कुटुंब पद्धती होत असल्याने काही संस्कारित युवक युवती अपवाद ठरतात। अनेक तरुणाई व्यसनाच्या दिशेने वळत आहे। पश्चिमात्य संस्कृती दाखल होऊन त्याच दिशेने आजची तरुणाई वळत आहे। अशातच व्यसन एक एन्जॉय विसरून आता तरुणच नव्हे तर तरुणी सुद्धा जिल्ह्यात आलेल्या पब मध्ये दाखल होऊन आपले जीवन वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे। हाच पुरावा आमच्या सिटी न्यूज कडे एका महिला भगिनीचे पत्र जे पंडित प्रदीप मिश्रा यांना मिळायचे होते ते मिळू शकले नाही, तर थेट आमच्या कार्यालयात दिल्याने तिने घडलेली सर्व आपबीती या पत्रात स्पष्ट केली आणि यावरच शहरातील या विदारक व्यवस्था आणि अमरावतीची संस्कृती वेगळ्या दिशेने नेणाऱ्या घटनेवर आमच्या सिटी न्यूज टीमने शिवटेकडीवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या अनेकांची प्रतिक्रिया जाणून घेतली। तर पहा, अमरावतीची संस्कृती पश्चिमात्य संस्कृतीकडे वळून आजची तरुणाई व्यसनधीनताकडे वळून आपले आयुष्य बर्बाद तर करत नाही, हा थेट वृत्तांत। आरोग्य सुदृढ राहण्याकरिता अनेक नागरिक अनेक चांगल्या ठिकाणी, हिरवळ ठिकाणी, शिवटेकडीवर समजा आणि विद्यापीठच्या मार्गावर समजा किंवा HVPMच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात अनेक नागरिक मॉर्निंग वॉकला जात आहेत। मात्र याच मॉर्निंग वॉकमध्ये वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। तरुणांची संख्या का थांबली हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। नुकतंच काही दिवसापूर्वी आमच्या सिटी न्यूजला एका महिला भगिनीने जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये मोठी खळबळ निर्माण झालेली आहे। मुलगी वेगळ्या दिशेने म्हणजेच व्यसनाधीनच्या मार्गाने जात असल्याची तिने संपूर्ण माहिती त्या पत्रात दाखल केलेली आहे, स्पष्ट केलेलं आहे। ते पत्र पंडित प्रदीप मिश्रा यांच्याकडे जाणार होतं, मात्र काही कारणामुळे पोहोचलं नाही आणि थेट तेच पत्र त्याच भगिनीने आमच्या सिटी न्यूजला दिल्याने आमचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी ते भावनिक पत्र वाचून दाखवले आणि अनेक दर्शकांनी त्याच पत्रांच्या माहितीवर आपली प्रतिक्रिया आणि खरोखरच माहितीसुद्धा स्पष्ट केली। समर्पक उत्तर दिलंय की खरोखरच या अमरावती शहरच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये व्यसनाधीनता मार्गावर अनेक तरुणाई वळत असल्याचं स्पष्टही केलंय। आता खरोखरच व्यसनाधीनता हा का होत आहे आणि आज ती तरुणाई मॉर्निंग वॉक सोडून व्यसनाधीनच्या मार्गावर का वळत आहे, तर दुसरीकडे अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। अमरावती शहरात पबच्या मार्गावर आजची तरुणाई म्हणजे तरुण असो आणि विशेषतः तरुणीसुद्धा दाखल होत आहे, हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। आणि याच माहितीवर आता आपण संपूर्ण अमरावती शहरातील ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉकचे स्थळे आहेत त्या ठिकाणी अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। खरोखरच व्यसनाधीनता योग्य आहे का आणि आज ती तरुणाई तरुणी पबच्या मार्गावर जात आहे आणि संस्कृतीला वेगळ्या दिशेने नेत आहेत, यावर सुद्धा अनेकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। तोपर्यंत आपण चलूया, जाणून घेऊया थेट नागरिकांच्या प्रतिक्रिया। सर, काय सांगाल, आरोग्य सुदृढ राहण्याकरिता आपण HVPM म्हणा, शिवटेकडी म्हणा, अनेक ठिकाणी वृद्धांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसत आहे, युवकांचं प्रमाण कमी प्रमाणात दिसत आहे। तर दुसरीकडे असाही प्रश्न आहे की अमरावती शहरात अनेक तरुणाई व्यसनाधीनतेच्या मार्गावर जात आहे, पबचे निर्माण झालेलं आहे। काय संदेश द्याल आपण या तरुणाई? तुम्ही म्हणता हे बरोबर आहे। आजच्या जे युवक आहेत बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे पब आणि इतर संस्कृती किंवा व्यसनाधीनाकडे जात आहेत। हे अर्थातच काही गोष्टी शरीराला घातक आहेत, त्या गोष्टींपासून याचा विचार करायला पाहिजे। आज आपण बघतोय की बरेच यंगस्टर्स, पर्टिक्युलरली एज ग्रुप ऑफ 40 ते 50च्या दरम्यानचे यंग लोक लवकरच जात आहेत आणि कळत न कळत त्यांना आज आहेत उद्या नाही असं आपण जे बघतोय, याला मूळ एक कारण आहे लाईफस्टाईल असं मला वाटतं की लाईफस्टाईल या खूप इतकी अशी ड्रास्टिकली चेंज केलेली आहे। त्यांनी त्यांचं व्यसनाकडे वळलेले आहे किंवा आणि हे जे पॅन्डेमिक वगैरे आले आणि याच्यामध्ये व्यसनाधीन जे लोक आहेत किंवा कोमॉर्बिडिटी असलेले हे लोक त्याच्यामध्ये फार गेलेले आहे असं दिसते। तर मी असं यंगस्टर्स, आपले जे तरुण पिढी आहे
यांना म्हणेल की खरोखर आपल्याला लाईफस्टाईल चेंज करण्याची गरज आहे. आम्ही इथं बघतो की बरेचसे 70, 80, 90चे लोक चांगले हे करत आहेत. तर याला कारण आहे की अनेक वर्षापासून ते इथं व्यायाम करत आहेत. ते तिथं आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेत आहेत आणि व्यसनाधीनापासून फार परावृत्त झालेले आहेत. तर मी असे म्हणेल की यंगस्टर्सने की अशा ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचं लाईफस्टाईल जरा चेंज करावं. त्यांचं खाण्यापिण्याचं आणि फिरण्याचं आणि स्वतःला शरीराला आपल्या व्यायामाची किती आवश्यकता आहे त्याचा विचार करून त्यांनी ही लाईफस्टाईल अंगीकारावी. आणि आय एम शुअर की त्यांनी हे करेल. नाही तर काय आहे की ही पोरं जर असे राहिले तर तरुण वयामध्ये हे बेडवर लागतील असं जे आम्हाला चित्र दिसतं आहे. आणि बरेच ठिकाणी बघतो आहेत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तरुण पोरं बरेच हँडिकॅप होत आहेत बिकॉज ऑफ द चेंज इन द लाईफस्टाईल किंवा ते व्यायामापासून करत आहेत. ते फक्त जिममध्ये व्यायाम जाऊन करत आहेत पण जिममध्ये फक्त व्यायाम जो होतो आहे तो स्पेसिफिक ऑर्गनसाठी आहे आणि टोटॅलिटी बॉडीला होत नाही आहे. त्याच्यामुळे मी विनंती करेल या आजच्या तरुण पिढीला की त्यांनी खरोखर त्यांचं लाईफस्टाईल चेंज करावं आणि आपल्या अमरावतीसारख्या शहराला खूप चांगले असे ठिकाणं आहेत त्या ठिकाणामध्ये व्यायाम करून जवाहर स्टेडियम आहे, युनिव्हर्सिटी आहे, आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आपलं मालटेकडी आहे, HUPM आहे, अनेक ठिकाणी इथं आहे. तर अशा ठिकाणी जाऊन आपण त्याच्यामध्ये आपण आपला व्यायाम करावा, आपण एक्झरसाईज करावी, आपण शुद्ध हवा घ्यावी आणि आपली लाईफस्टाईल बदलून आपण आपलं जीवनमान उंचावावं असं मला वाटते. शहरात याआधी पब नव्हतं, आता पबच्या माध्यमातून अनेक तरुणीसुद्धा जाण्यात याचं माहिती मिळालेली आहे. आजची संस्कृती वेगळ्या दिशेने जात आहे असं आपल्याला वाटत आहे खरं का? हां, संस्कृती ही अर्थातच वेगळ्या दिशेला जात आहे आणि आम्ही युरोपमध्ये किंवा डेव्हलप कंट्रीजमध्ये आपण बघत होतो की हे पब कल्चर तिथून आलेलं आहे आणि तिथले लोक आज जागृत झालेले आहेत की याच्यामुळे समाजाला फार मोठा हे करतो आहे. तरुण असो तरुणी असो की तरुणींनीही याच्यावर फार विचार करायला पाहिजे की जी त्याला देवानी जी आपल्याला स्त्री बनवलेलं आहे आणि स्त्रीमुळे अशा ज्या मादक व्यसनं आहेत किंवा मादक गोष्टी आहेत याच्यामुळे स्त्री शरीरावर आणि येणाऱ्या पुढच्या पिढीवर फार मोठा परिणाम पडतो. तर स्त्रियांनी म्हणजे मुलींनी खरोखर याचा थोडंसं विचार करून आपण तिकडं वळू नये याची काळजी घ्यावी असं मला वाटते. आणि असं केलं तरच आपण चांगला समाज आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये घडू शकू. त्याच्यामुळे यांनी अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटते. दर्शकांवर थेट पोहोचलेला आहे शिवटेकडी, ज्या शिवटेकडीचा आता विकास झाल्याचं दिसून येत आहेत. याच शिवटेकडीवर अनेक वर्षापासून अनेक नागरिक शरीराचं आरोग्य सुदृढ राहण्याकरिता मॉर्निंग वॉकला या ठिकाणी दाखल होत असतात. आपण दृश्य जर पाहिलं असेल तर अनेक नागरिक मॉर्निंग वॉक करण्याकरिता दाखल होत आहे आणि सकाळची ही वेळ आहे आणि या शिवटेकडीवर वृद्धांची संख्या म्हणजे जेमतेम 40च्या वर गाठलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. युवकांची संख्या कमी दिसत आहे. आपण मॉर्निंग वॉकला किती वर्षापासून येत आहात? 25 वर्षापासून येतो. अच्छा. काय दिसतं आपल्या इथे वृद्धांची संख्या जास्त की तरुणींची संख्या कमी आहे? वृद्धांची जास्त आहे आणि सगळे सकाळी इकडे फ्रेश व्हायला येते आहे अमरावती मालटेकडीला. कारण काय असेल? म्हणजे मालटेकड़ी का जो एटमॉस्फेयर है बहुत सुंदर है और बहुत सब लोग एक दूसरे से मित्र के जैसे रहते हैं और परिवार के जैसे रहते हैं. इसके लिए यहाँ सब अगर एक दिन भी नहीं आए तो एक दूसरे को फ़ोन करके बुलाते क्यों नहीं आए क्या नहीं आया. ये मालटेकड़ी की देन है और इसमें हमारे काफ़ी सारे मित्र दिनेश बूब, डॉक्टर बोंडे वगैरह ये लोग भी हम लोगों को बहुत मदद करते हैं. और ये जो है मालटेकड़ी ये हम सब लोगों ने मिलके दिनेश बूब की प्रेरणा से इसे बनाया है और सब अपने से ही बनाया है. कई सालों से आप यहाँ पे मॉर्निंग वॉक करने आ रहे हैं. युवक युवती कुछ संख्या दिख रही है ज़्यादा की? बहुत कम रहती है. जब युवक युवती का ये पुलिस वगैरह में ये रहता है, ट्रेनिंग वगैरह रहता है, जब वो लोग आते हैं वैसे तो जनरली नहीं आते हैं यहाँ पे. क्या कारण होगा कि यहाँ पे युवक की संख्या युवती की संख्या सवेरे बहुत कम ज़्यादा दिखती है? सुबह आजकल तो ऐसा है बच्चों को उठना जान पे आता है मेरे हिसाब से तो ये लगता है, बाकी तो मुझे पता है. व्यसनाधीनता बढ़ रही है. जो पुणे मुंबई में चलता है पब वो यहाँ पे भी आया है और यहाँ पे भी पब के मार्ग पर युवक युवती भी जा रही है ऐसी माहिती मिल रही है. हमारे सिटी न्यूज़ में एक पत्र महिला का मिला है जो खलबलजनक माहिती मिली कि लड़की भी वो पब के इसमें अपनी संस्कृति बिगाड़ रही है. तो क्या बोलेंगे इस पर? ये तो बहुत ही गलत बात है समाज के लिए. आज हम लोगों को है ना, हमारे बच्चे बड़े हो गए, हम लोगों के बच्चे तो पढ़ लिए मगर आने वाली जो हमारी पीढ़ी है, जो हमारे नाती वाती होंगे, अगर इस ड्रग के इसमें और पब के इसमें जाएंगे तो पूरे ये लोग बर्बाद हो जाएंगे. और वो ड्रग का इतना ख़तरनाक है क्योंकि मेरा एक पेट्रोल पंप जो है वो एक एरिया में है
जहाँ पे पूरे अमरावती का ड्रग वगैरह सप्लाई होता है। और वहाँ पे मैंने लोग देखा है कि इतने खतरनाक ड्रग एडिक्ट है कि वो लोगों को होश भी नहीं रहता। अगर वो नहीं मिली तो वो लोग बेहोश हो जाते हैं, उनके मुंह से फेस वगैरह निकलना चालू होता है। ऐसे ये बच्चे लोग करते हैं। और बच्चे लोगों को जब पैसे नहीं मिलते तो ये घर के जेवर चोरी करते हैं, घर में मम्मी की जो जितनी भी डिपॉजिट है वो चोर लेते हैं। ऐसे इस प्रकार काम करके बच्चे गलत लाइन पे जा रहे हैं और पब का बहुत ही गलत है। और बच्चे लोग अपना जो हमारे संस्कार है वो भूल के एक गंदे उसमें जा रहे हैं। तो इसके लिए पब का तो मुझे लगता है कि होने को नहीं होना, और पब का एक समय देने को होना सरकार ने कि पब इतने बजे तक का ही रहे। क्या आह्वान करेंगे माँ पिताजी को कि लड़कों पर संस्कार अच्छे डालने के लिए? माँ पिताजी ने अपने बच्चों का ध्यान रखने को होना, उनसे पूछने को होना, उनसे बात करने को होना, और दोस्तों के जैसे बात करने को होना। बेटा आप गए तो कहाँ गए, उनका पता करने को होना, उनके दोस्तों से बात करने को होना कि ये मेरा बच्चा कहाँ गया है करके। मेरा यही है कि अपने बच्चों से दोस्त कैसे बात करेंगे तो बच्चे अपने को बताएंगे, उनके दिल की बात हम जानेंगे तो बहुत अच्छा है। हो सकता है उनको कुछ तकलीफ है इसलिए वो दूसरी जगह भाग रहे हैं, वेस्टर्न रीजन की तरफ जा रहे हैं। अगर वही बात हम हमारे परिवार में मिलजुल के करें तो हो सकता है बहुत ज़्यादा फायदा होगा बच्चों का। आरोग्य सुदृढ राहण्याकरता तुमचं नियमितपणा आवश्यक आहे आणि सकाळचं एक्झरसाइज फार आवश्यक आहे आणि जागरूक असायला पाहिजे, व्यसनाधीनतापासून दूर राहायला पाहिजे। हा जो तुम्ही प्रश्न केला पबचा, पब संस्कृती ही दिवसेंदिवस म्हणजे बाहेर कंट्रीजमध्ये जर तुम्ही पाहाल तुम्ही तर ते लोक फार काळजीपूर्वक विचार करत आहे पब संस्कृतीचा नायनाट करण्यासाठी, आणि आपल्या इथे त्याचं हे होत आहे, पण हे चुकीचं आहे। नवीन म्हणजे सुदृढ जर पिढी तुम्हाला निर्माण करायची असेल तर व्यसनाधीनता म्हणा किंवा हे पब संस्कृती म्हणा याच्यापासून दूर राहायला पाहिजे आणि आईवडिलांनी योग्य संस्कार मुलांवर घालायला पाहिजे, एवढं। व्यसनाधीनता हा विषय जो आता घेतला आहे आपण, काय आपला संदेश राहील? व्यसनाधीनतामध्ये ह्या जो व्यवहार चालू आहे सध्या पबची जी का माध्यमातून इथं अमरावतीला आहे, आताच ऐकून आलो आम्ही, कारण का बऱ्याच लोकांनी त्याच्यावर चर्चा केली का ही संस्कृती नको आहे। याला एक महत्त्वाचा आध्यात्मिक अभ्यास नसल्यामुळं, कारण का आपल्या इथं मोजरी जवळ तिथं ग्रामगीता दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, मी एकही शिक्षणामध्ये तिचा एकही पाठ आलेला नाही। तुमच्या कविता येतात त्या कविता चालू आहे वर्षानुवर्ष, ट्रिंकल ट्रिंकल पप्पा हा हा काळजी काही चालू आहे, पण ती एखादा तुम्ही ग्रंथ वाचा राष्ट्रसंताचा, इथं राष्ट्रसंत झाले मोठे, आपला गाडगे महाराज झाले, पण त्या विषयावर कोणीही बोलत नाही। आणि इथं आपला राजकारणी म्हणा कोणता आपापल्या व्यवहारात चालू आहे का त्याला राजकारणाशी निगडीत आहे। नवीन पिढी जवान पिढी कुठं चालली अजूनही त्याच्या लक्षात येऊन नाही राहिलं। उडता पंजाब झालं तसं उडता महाराष्ट्र होऊ नये, पण तो होण्याच्या मार्गावर आहे। कारण याला कारण एकच आहे का याची बेरोजगारी, कारण का बेरोजगार कोण आहे? तरुण मुलगाच बेरोजगार। त्याला जर कोणतंच काम मिळालं नाही तर तो काय करणार? व्यसनाधीन होणार। व्यसनात त्याला 24 घंट्यातून 8 घंटे काही होणार आहे, दिवसातून तो 6 घंटे झोपतो, सकाळी 4 वाजतापासून नशेच्या माध्यमातून जातो। आज दुकानात दही जर विकावं लागतं, पण दारूचा घेणारा हा तिथं 50-5 किलोमीटर जाऊन दारू विकत आणतो। ही जी परिस्थिती आज होऊन राहिली हे तुमच्या सरकारला दिसत नाही काय? सरकार आपलं याच्याच पाळापाळीच्या मागं आहे। आज ह्या पडला उद्या तो आला, शिंदे आला, ठाकरे आला, कुठं चाललं तुमचं सरकार? हो काय करून राहिले तुम्ही? शेतकऱ्याला शेताची भाव नाही भेटून राहिले, तो शेतकरी काय करणार? उद्या आत्महत्या करल, नाही तर कोणाचा खून करल, उद्या तो बंदूक हातात घेईल, आतंकवादी झाला म्हणजे तुमचा दोष आहे तो। तुम्ही आजपासून सांभाळा त्याला, सांभाळून जवान जी पिढी आहे तिला रोकायचा प्रयत्न करा। चांगले चांगले कीर्तन ऐका, मोठमोठ्या लोकांची भाषणं ठेवा, हे न ठेवता तुम्ही गौतमी पाटील नाचवता, एक तो सत्तार काय म्हणते ते त्या माणसानं ते बाईला नाचवून राहिले तुम्ही। तर एखादं चांगलं प्रबोधनकार भाषण ठेवा तिथं तुम्ही। हे जर संस्कृती लिडर लोक देऊन राहिली तर खालच्या लोकांनी काय करावं? त्याच्यामुळे हे व्यसनाधीनताचं कारण हे आहे महत्त्वाचं, त्यांना कोणाचा प्रेशर नाही, घरी आई बापापासून मुबलक पैसा भेटतो। आणि दुसरं एक त्याला महत्त्वाचं अजून एक कारण आहे का घरात एकच आणि दोन ही जी संस्कृती येऊन राहिली आपल्या इकडे, 1 आणि 2 मुलं। कारण का एका मुलाचा लहानपणापासून एवढा म्हणजे त्याचा लाड केला जातो का त्याला एक वस्तू घ्यायच्याऐवजी 3 वस्तू दिल्या जाते। 3 वस्तूचं त्याला महत्त्व राहत नाही, म्हणून तो दुसरी फेकून देतो, तिसरी घेतो। त्याला वाटते नाही ऐकायचा, त्याला कोणताही हे नाही, त्याला आई वडील म्हणतात याला जर विरोध करत ह्या काहीतरी करत। आता मी असे काही मुलं पाहिले, एवढी जिद्दी मुलं पाहिले। एक साधं उदाहरण सांगतो, मी एका रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेलो होतो, त्याच्या आईवडिलाची रजिस्ट्रारनं सही घेतली, कशावर तर काही त्याचा व्यवहार चालू असेल, पण मी सहज म्हटलं त्या मुलाला बेटा तुझी सही नाही घेतली, मी गंमत केली त्याची,
पण तो म्हणे त्या रजिस्ट्रार माणूसमध्ये खूप मोठी पोस्ट असते. तो व्यक्ती म्हणे, मी म्हटलं त्याला, तू साहेब मी मजा केली तर तुझं आईची सही घेतली, तुझी नाही घेतली बा. तो त्या साहेबाच्या एवढा मागे लागला का साहेब माझी सही घ्या, माझी सही घ्या, एवढा आतंक करू लागला. माझ्या आईची घेतली, माझ्या वडिलाची घेतली, माझी का नाही घेतली. शेवटी बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्टाच्या समोर त्याला झुकावं लागलं साहेबाला. साहेबाने एका सर्वसाधारण कागदावर एक सही घेतली त्याची आणि त्याला झालं बेटा जा म्हणण्यात. म्हणजे असा जो हा बाल हट्ट जो आहे तो चालू आहे आता सगळ्यांच्याकडे 1-2 मुलंच असल्यामुळं. आणि ही जी संस्कृती समोर त्याला नाही ऐकायची सवय नाही राहत, म्हणून तो कोणत्याही गोष्टीकडे वळतो, कोणा रागातून निघून जातो. रागातून निघाला जोपर्यंत त्यापाशी जेवढे चोरले घरचे पैसे चोरून घेऊन जाऊन तो जेवढाच खर्च करते. एखादा त्याला शहाणा एखादा भेटतो, चालना आपण सिगारेट घेऊ किंवा हे घेऊ असं तर भेटूनच राहिलं, आपल्याला ते माहिती नाही. आणि याचं लक्ष पोलीस खात्याने याचं लक्ष द्यायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला ह्या जर गोष्टीचं हॉटेलमध्ये जर भेटत असेल तर पांढऱ्याला जर भेटत असेल तर खरोखर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अमरावतीचं त्याहीपेक्षा दुर्दैव आहे. इथं संतांची भूमी आहे. तर ही जी बाब होत असेल तर प्रत्येकाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. विशेषतः पत्रकारालाही मी एक छोटासा संदेश देऊ इच्छितो. कारण का पत्रकार लोक आज इथं मर्डर झाला, त्याच्या बायको त्याच्यासोबत पळाली, त्याच्या हिरोनं ते केलं, हे न करता रे तुम्ही स्वतंत्र तुम्ही जे लोकल पेपर लोक आहे यांनी अमरावतीचे प्रश्न मांडा ना. इथं पूल नाही आहे, इथं ॲक्सिडेंट होता, हे न मांडता तुम्ही हे पहिले फ्रंट पेजवर कोणती बातमी येते तुमची काय येते बा. हे पण त्या गौतमी पाटील महत्त्वाची आहे काय तुम्हाला, का तो हिरो महत्त्वाचा आहे. अरे तो हिरो काय कागदी हिरो आहे ते, अरे ओरिजिनल हिरोच्या मागं लागा. अभिनंदन वीर अभिनंदन वगैरे अशा लोकांचे आदर्श दाखवा मुलांना का. हे असं महत्त्वाचं आहे. जे लोक SRPFचे लोक जे मरतात त्यांचं शरीर दाखवा ना पेपरवाले. तुम्ही ते गौतमी पाटील फ्रंट पेजवर असते नाचून राहिली. दुसरी बातमी तुमची असते का ह्या हिरोची बायकोची संग पळाली, अबे पळू द्या त्यांना, ते का कोण त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. पत्रकारातील शुद्धीतील केला त्यालाही तुम्ही जनतेला जागरूक करा आणि शेतकऱ्यावर थोडंसं जास्तीत जास्त लक्ष द्या. शेतकरी या पाठी ज्या जगाचा पाठीचा कणा आहे, परंतु त्याच्यावर शेतकऱ्यावर कोणतंही लक्ष नाही. त्याचा जर मुलगा एकदा बयकला तर तो कोणाच्या हाती लागत नाही. आज तुमच्या नोकरीवाला तर पोरगा हाती लागेल, पण शेतकऱ्याच्या मुलांना एकदा जर हाती घेतला, आपण रुग्ण म्हणतो त्याला, काठी म्हणतो पोलिसाचा तो ऐकणार नाही. कारण का एकदा त्यानं शरद जोशीच्या काळात दाखवून दिलं का शेतकरी काय आहे, पण त्याला आजपर्यंत शेतकऱ्याला नेता भेटला नाही. पण त्याचा जर मुलगा बयकला तर कोणाच्याही हाती लागणार नाही हा देश. एवढं बोल मी माझे. ह्या ज्या गोष्टीला सहकार्य करून पत्रकारांनी त्याची खबरदारी घ्यावी आणि शाळेमध्ये त्याचं अनुमोदन द्यावं. शाळेतून जो संस्कार द्यायला पाहिजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे, गाडगे महाराज आहे, यांचे काही धडे टाका तर ही नवीन पिढी चांगली मिळेल, अन्यथा मिळणार नाही. मी ॲडव्होकेट प्रशांत देशमुख, लायन्स क्लब अमरावतीचा झोन चेअरपर्सन आहे. आजचा जो विषय आहे ड्रग्सवर, तर ड्रग्सवर जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. शाळातून याची माहिती दिल्या गेली पाहिजे, कॉलेजामधूनसुद्धा याची माहिती दिल्या गेली पाहिजे. नुसतंच पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं नाही आहे. पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त इतर सामाजिक उपक्रम जे असतात त्याबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये भावना निर्माण केल्या पाहिजे ड्रग्सच्या संदर्भात. तसेच आपल्या घरातून आईवडिलांनी पण याची माहिती मुलांना द्यायला पाहिजे. कारण कसं आहे, आजकाल प्रत्येक आईवडील आपापल्या उपजीविकेसाठी नोकरीवर असतात, त्याच्यामुळे मुलांना त्यांना वेळ मिळत नाही, मुलांसाठी वेळ काढता येत नाही. आईवडील नोकरीवर असतात तर मुलं रिकामे घरी बसले असतात. मग एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स होम असं त्यांच्या मनात विचार येत राहतात आणि मग वेळ पास करण्यासाठी बरेचसे मुलं ड्रग्सकडे वळतात. तर असं होऊ नये याच्यासाठी आपण पैसा कमी कमावला तरी चालतो, पण मुलांकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आणि याच्या माध्यमातून आपण जसे एखाद्या वेळेस मोर्चे काढतो राजकीय पक्षांविरुद्ध, तसं ह्या ड्रग्सच्या विरुद्धही आपण जोमाने चळवळ उभा राहायला पाहिजे आणि जिल्हाधिकारी यांनासुद्धा निवेदन द्यायला पाहिजे. धन्यवाद. पहिल्यांदा असं सांगायची इच्छा आहे की तरुण जे आहे ते सकाळी मॉर्निंग वॉकला येतात. इथे 6 वाजता पुष्कळ गर्दी असते आणि त्यावेळेस तरुण असतात. जसा जसा वेळ वाढतो तसं सिनियर लोक येतात आणि सिनियर लोक साधारण 9 वाजतानंतर इथे मालटेकडे येतात. आता राहिला पब हा रिक्वायरमेंट आहे, पण त्याचा टायमिंग 1:30 वाजेपर्यंत दिलेला आहे. लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष द्यावं, विषय खतम होतो. त्यानंतर आपण जे मीडिया आहे त्यांनीसुद्धा त्याकडे लक्ष द्यावं. त्याप्रमाणे ते सगळं होतं. जो वेळ दिलेला आहे त्याप्रमाणे सगळं चालायला पाहिजे.
धन्यवाद. प्रश्न म्हणत आहे पबच्या माध्यमातून तरुणी सुद्धा आणि संस्कृती वेगळ्या दिशेने जात आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शासन प्रशासन शासनाने लक्ष द्यायला पाहिजे, लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे. हा विषय आहे. बरं, आरोग्य सुदृढ राहण्याकरता आता आपण सुद्धा येत आहात. हो, तर हो. आजच्या तरुणाला काय संदेश द्यायला? बस माणसाने प्रत्येकाने आपल्या आयुष्यातले 1 ते 1.5 तास मॅक्झिमम, गरज नाही जास्त, 1.5 ते 2 तास जरी दिले, तरुणपणी 2 तास, नंतर 1 तास जरी दिला आरोग्यासाठी प्रत्येकाने द्यायलाच पाहिजे. बाकी कोणतं कितीही काम असो. काय संदेश द्यायला आपण? तर म्हणजे या ड्रग्सच्या विरोधात सर्व नागरिकांनी जागरूक होऊन पोलीस प्रशासनाला जागृत करायला पाहिजे, मोर्चे काढायला पाहिजे. आता जे काय हॉटेल आहे आपल्या अमरावतीत आता नवीनच चालू झालं आहे, पबच्या बाबतीत जे टायमिंग दिले आहे त्यावर तर कडक बंधने आणून ते जर टाईमशीर चालले तर एवढं असा आकांत माजणार नाही असं माझे वैयक्तिक मत आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी जागृत होऊन पोलीस प्रशासनाला जागा करून त्यांच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे. एकीकडे पोलीस सुद्धा कारवाई करीत आहे. समजा MD असो, गांजे असो, मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे. आता नवीनच पबची निर्मिती होत आहे. त्या पबच्या माध्यमातून युवक युवतीसुद्धा त्या ठिकाणी जाऊन संस्कृती वेगळ्या दिशेने जाण्याचा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर या माध्यमातून आपलं काय संदेश राहील? संस्कृतीच्या विरोधात हे सर्व आहे, हे असं या तरुणाने करायला नाही पाहिजे असं माझं मत आहे. तरुणीनं थोडं सावध व्हायला पाहिजे. तरुणांनी या वाईट मार्गाने जायला नाही पाहिजे असं मला वाटते. काय वाटते याच कारणामध्ये आधी संयुक्त कुटुंब पद्धती होती, आता विभक्त पद्धती आहे. त्यामुळे आजची तरुणाई विभक्त या कुटुंब पद्धतीमुळे या मार्गात जात नाही असं तर नाही वाटत? नाही, विभक्त पद्धतीत आहेच. पुन्हा कसं आहे, शिक्षण घेण्याकरता बाहेरगावचे जे लोक आहे, परप्रांतातले लोक आपल्या इथं त्याच्यातले येतात. त्यामुळे ते एकटे राहून या अशा वाईट मार्गाने जाण्याची प्रवृत्ती जास्त तयार झालेली आहे. नमस्कार, मी राजेश पिदळे. शिवटेकडी परिसरामध्ये सिटी केबलने हा चांगला उपक्रम या माध्यमातून निवडला, ही खरोखर आनंदाची बाब आहे. जो काही विषय सध्या शहरामध्ये सुरू आहे, हा जो पबचा विषय आहे, व्यसनाधीनता विषय आहे, हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे. या संदर्भात प्रत्येक महाविद्यालयातून एक 20-25 मिनिटाचा अभ्यासक्रम म्हणा किंवा प्रशिक्षण म्हणा किंवा काउन्सिलिंग म्हणा, हा भाग होणे अत्यंत काळाची गरज झालेली आहे. अन्यथा युवा पिढी ही बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि युवा पिढी ही जर सक्षम राहिली आपल्या कुटुंबाकरता, आपल्या समाजाकरता, आपल्या देशाकरता, त्यांच्या मनामध्ये समर्पणाची भावना रुंदिगत होणं आज ही काळाची गरज झालेली आहे. आईवडिलांच्या बाबतीत मुलांना जागरूक होणं खूप आवश्यक झालेलं आहे. तो शाहीर बडा मस्त म्हणतो की मत भूलना उस इंसान को जो तुम्हारी परवा करता हो, वरना पत्थर चुनते चुनते हिरे खो बैठोगे. आपले आईवडील हे प्रत्येक विद्यार्थ्यांकरता, प्रत्येक युवकांकरता हे हिऱ्यासारखे आहेत. ते होते म्हणून आपण आज जग पाहतो आहे. त्याच्यामुळे त्यांच्याप्रती आपल्याला जागृत राहणं, त्यांची सेवा करणं आणि याकरता आपल्याला स्वतःला एका शिस्तबद्ध पद्धतीने जीवनशैली जगणं फार काळाची गरज झालेली आहे. अदरवाईज हे राष्ट्र, हे देश, हे सगळी ज्या काही संकल्पना आहेत या मातीमोल होऊन जातील. याकरता प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतः पहिले जागृत झालं पाहिजे. कोणतं वाईट काम आहे, कोणतं चांगलं काम आहे, या चांगल्या वाईटची पारख त्याला याच वयामध्ये होते. त्यांनी स्वतःवर खूप नियंत्रण ठेवून हा जो टीन एजचा प्रकार आहे, हा जो वयोगट आहे टीन एजमधला, या वयोगटात स्वतःला सावरलं तर तो खूप मोठा भारताचा चांगला नागरिक बनू शकतो. अन्यथा ही पिढी बिघायला सध्याचं जे वातावरण आहे हे फार पोषक झालेलं आहे. मोबाईल, केबल, नंतर हे पब अशा ठिकाणी बसून विद्यार्थी आपल्या जीवनाला दिशा नाही तर आपली दशा करून घेत आहेत. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, युवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपल्या कुटुंबाप्रती आपण कसं जागृत राहून कार्य करू शकतो, आपल्या आईवडिलांना कसं आपण आनंदी ठेवू शकतो, याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. या सगळ्या प्रयत्नाकरता मी या युवा पिढीला शुभेच्छा देतो. आणि शेवटी एकच सांगेल की जिंदगी भर तुम्हारी साथ नहीं चाहिए, ज़िंदगी भर हमें तुम्हारी साथ नहीं चाहिए, लेकिन जब तक तुम साथ में हो तब तक ज़िंदगी चाहिए. अशा प्रकारचं आपल्याकडून आपल्या आईवडील अपेक्षा करत असतात, त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव प्रदीप देशमुख. मी अमरावती जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा अध्यक्ष आहे. हे जे तुम्ही हा विषय आता आज सांगितला आम्हाला, याचं सर्वात मोठं कारण आहे हे मोबाईल. मोबाईलमध्ये खरोखरची मुलं मुली रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत
जागत असतात आणि वेगवेगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये पाहत असतात. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होत असतो. मग जो व्यक्ती रात्री 2-3 वाजेपर्यंत जागला तो सकाळी 6 वाजता उठूच शकत नाही. त्याच्यामुळे ते सकाळी उठत नाहीत. सकाळी 10-10 वाजता झोपतात. आईवडील त्यांच्या मागं लागतात. आईवडील त्यांना समजावून सांगतात, पण ते कोणाचे ऐकायला तयार नाही. म्हणून सगळ्यात मोठी जे आहे म्हणजे जसं आपण म्हणतो मोबाईलचे ॲडव्हान्टेजेस आहे, डिसॲडव्हान्टेज आहे. सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज मोबाईलचा हा आहे की युवा पिढी त्याच्या मागं लागलेली आहे, ॲडिक्ट झालेली आहे. एक प्रकार त्यांना व्यसन लागलेलं आहे. हे व्यसन दूर कसं करायचं त्याच्यासाठी सर्वात मोठा चांगला मार्ग मला असं वाटते की त्यांना काहीतरी काम भेटलं पाहिजे, त्यांना काहीतरी काम असलं पाहिजे. आज जे तरुणाच्या हाताला काम नाही आहे हा सुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम या देशामध्ये आलेला आहे. तर त्याला कामच नाही आहे. शिकले आहे, सवरलेले आहे, त्यांच्या नोकरी लायक झालेले आहेत, पण त्यांना कामच भेटत नाही. सरकारी नोकऱ्या बंद झालेल्या आहेत. यामुळे सगळे प्रॉब्लेम येत आहेत. प्रश्न राहिला तुमचा पबचा, तर पब संस्कृती काही वाईट नाही आहे, अनेक वर्षापासून चालू आहे. परंतु तिथे गेल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं कंट्रोल करू शकता, जाऊच नाही आणि गेला तर मी सगळं कसं करण्याच्यावर डिपेंड आहे. आणि पण तरुण पिढीला असं वाटतं की मग हा माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे, तो करत चाललेला आहे. तर पब संस्कृती वाईटच आहे असं मी म्हणणार नाही. परंतु तिथे गेल्यानंतर जो मुलगा जातो किंवा मुलगी जाते त्यांनी स्वतःवर कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे. एंटरटेनमेंट म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे, त्याचं व्यसन लागलं नाही पाहिजे. त्यासाठी सर्वांनी आपल्या मनावर कंट्रोल ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी मग ध्यान, धारणा, मॉर्निंग वॉक वगैरे ह्या गोष्टी आवश्यक असतात. त्याच्यासाठी युवकांनी या मागं लागलं पाहिजे. ॲडव्होकेट श्रीकांत खोरगडे, अमरावती येथेच राहतो. अमरावती हा गाडगे महाराज, पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराजांचा कर्मभूमी असलेला जिल्हा. पंजाबराव देशमुख त्यांनी अमरावतीला शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती केली. पुण्यानंतर शिक्षण क्षेत्रात जर काही असेल तर अमरावतीचं नाव घेतलं जातं. अमरावतीमध्ये आजूबाजूच्या खेड्यातील मुलं मुली शिक्षणासाठी म्हणून येतात. सगळ्यांची शिक्षण घेण्याची ही इच्छा असते, आवड असते, पण थोडा पैसा कमी पडतो. विद्यार्थ्यांना पैसा कमी असल्यामुळे ते हे पब आणि इतर संस्कृतीकडे किंवा कुठे वळतात जिथे की ते वळायला नाही पाहिजे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, पत्रकार किंवा तुम्ही आम्ही आपण सगळ्यांना माहीत आहे की मुलं हे चुकीच्या मार्गाकडे चालले, पण त्याकडे विशेष कोणी लक्ष देत नाही आहे. ही सर्वांचीच जबाबदारी आहे की पब संस्कृती ही बंद व्हायला पाहिजे किंवा कमी व्हायला पाहिजे किंवा त्यावर काही निर्बंध यायलाच पाहिजे. ते अशासाठी की जो मूळ उद्देश आहे शिक्षणाचा तो दूर राहून राहिला आणि चुकीच्या मार्गाकडे हे विद्यार्थी चालले. म्हणून माझी कळकळीची विनंती ही राहील, स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी किंवा समाजसेवक, पत्रकार, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केलं तर नक्की पुन्हा अमरावतीला चांगले दिवस येतील आणि हे पब आणि हे सगळं बंद होईल. विद्यार्थी चांगल्या मार्गाला लागतील, शिक्षण घेतील. सोबतच मी हे सांगू इच्छितो की अमरावतीमध्ये जसे हे ड्रग जागोजागी विद्यार्थ्यांना मिळत आहे, अफीम, चरस, गांजा, दारू वगैरे, सिगरेट्स, त्यामुळे हे व्यसनाचे अधीन होऊन राहिलेत. असे व्यसनमुक्ती केंद्र देखील अमरावतीत निघालेत. बरेचसे डॉक्टर आलेत की ज्यांच्याजवळ बोगस डिग्री आहेत, व्यसनमुक्तीच्या नावाखाली ते बोलावतात आणि ते देखील या विद्यार्थ्यांना लुटून राहिले असं माझं म्हणणं आहे. म्हणून जे बोगस डॉक्टर आहेत, व्यसनमुक्ती केंद्रवाले जे आहेत, यांच्यावरही थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासनाने, पत्रकारांनी, सगळ्यांनी जर या सामूहिक प्रयत्न केले तर मला वाटतं पुन्हा अमरावतीला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही. आपण एक वकील आहात म्हणून एक प्रश्न आहे की अमरावती शहरात किंवा जिल्ह्यामध्ये मी क्राईमचा प्रश्न विचारतो की अल्पवयीन मुलांची संख्या या क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशात काय आपण काय सांगू? अल्पवयीन मुलांची संख्या अशासाठी वाढत आहे की जे शिक्षण घेण्याचा त्यांचा उद्देश जरी असला त्यांना पैसा कमी पडतो, घरून त्यांना पैसा पुरवू शकत नाही. मग लवकर श्रीमंत व्हायच्या दृष्टीने किंवा आपले जे शौक वाढलेले आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे पोरं या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मार्गाकडे वळतात आणि लवकर पैसा कमवायचा उपाय शोधतात. हे चुकीचंच आहे. यावर घरच्यांनी आणि सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण एक वकील आहात म्हणून आजच्या तरुणांना काय संदेश द्याल की शिक्षण घेतामध्ये जर आपण एखादा क्राईम करताय किंवा गुन्हा घडला आपल्या हातून तर काय शिक्षा, म्हणजे आपल्याला जीवनात काय भोगावं लागेल, काय माहिती द्या? आपण शिक्षण घेताना
शिक्षण सोडून जर काही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलो, आपल्यावर कुठलाही गुन्हा झाला, तो राजकीय असो, सामाजिक असो किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असो किंवा दंगल वगैरे कुठलेही एखादा गुन्हा आपल्यावर नोंदवला गेला की आपली नोकरीची संधी गेली म्हणून समजा. आपल्यावर एक वेळ गुन्हा झाला की मग ती प्रायव्हेट कंपनी असो, सरकारी असो, कोणीही असो, ते पहिले आपल्या क्राईम रिपोर्ट पाहतात. इवन पासपोर्ट देताना क्राईम रिपोर्ट पाहतात. म्हणून आपलं जे काय आहे ते योग्य, चांगलं आणि बिना गुन्हेगारी प्रवृत्तीचं आपलं जीवन असावं, याकडे शिक्षण घेताना सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. काही करून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नये. आणि हे जे सामूहिक गुन्हे घडतात, मित्रांच्या ह्याच्यात जाऊन आपण चुकीच्या मार्गाला वळतो, तिथे आपण स्वतःला निर्बंध घातले पाहिजे आणि स्वतःच यावर काही उपाय शोधून किंवा शांततेच्या मार्गाने किंवा मित्राचं किती ऐकायचं आणि नाही ऐकायचं हे आपण स्वतःच ठरवायला पाहिजे. मैं नम्रता राठी, जिज्ञासा लर्निंग स्टूडियो की फाउंडर हूँ मैं ये कहना चाहती हूँ, पहले तो सबको हैप्पी मकर संक्रांति की सबको बहुत शुभकामनाएं. तो जैसे हमारा ये जो नया साल शुरू हुआ है, तो हमें इस चीज़ से करना चाहिए कि हम अपनी सेहत पे ध्यान दें. सब सुबह आएँ यहाँ पे मॉर्निंग वॉक के लिए, जॉग करें, अपने बच्चों को साथ में लेकर आएँ और बच्चों को भी साथ में वीकेंड्स पे पॉसिबल है तो यहाँ पे फ़िज़िकल एक्टिविटीज़ कराएँ. तो हम भी जैसे वीकेंड्स पे बच्चों के लिए फ़िज़िकल एक्टिविटी क्लासेस लेते हैं, आज हम बच्चों को यहाँ पर लेकर आए हैं. तो सबकी हेल्थ के लिए काफ़ी अच्छा है, यहाँ पर आए मॉर्निंग में और अपनी हेल्थ को प्रायोरिटी पे रखें. थैंक यू. सवाल खड़ा हो रहा है कि आप एक एंगेज्ड हो और एंगेज का प्रमाण जो है संख्या मॉर्निंग वॉक में कम दिखती है, तो ऐसे एंगेज लोगों के लिए, लड़कों लड़के के लिए क्या आह्वान करेंगे आप? जैसे यहाँ पे फ्रेश एयर है, थोड़ा टाइम निकाल के मॉर्निंग में अगर आते हैं तो सबकी हेल्थ के लिए अच्छा है. तो सबको यहाँ पे आना चाहिए, मॉर्निंग में थोड़ा टाइम निकालना चाहिए. और जिम और बाकी सब चीज़ों से ज़्यादा बेटर है कि यहाँ पर आएँ, ओपन एयर है, फ्रेश एयर है, ज़्यादा बेनिफिट्स हैं. बाळासाहेब वानखडे नेहमी दररोज या मालटेकडीवर अर्थात शिवटेकडीवर योगा आणि वॉकिंग यासाठी मी सतत गेल्या 1995 पासून मी जोडला आहे. आणि इतरांनासुद्धा म्हणतो की अत्यंत महत्त्वाच्या या विषयावर योगा, वॉकिंग, व्यायाम यासाठी आपण संपर्क साधलाच पाहिजे, इथे आलंच पाहिजे, व्यायाम केलाच पाहिजे. एकूण 24 तासापैकी 1 तास आपण आरोग्याला दिलाच पाहिजे. आणि एक इथे असंही आढळलेलं आहे की काही तरुणीसुद्धा इथं आपलं घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांना एक वाव मिळतो, ते सुद्धा येतात. आणि अशा प्रसंगी माझं एक म्हणणं आहे पालकांनासुद्धा की जिथे आपण मुलामुलींचं आयुष्य बनवण्यासाठी सतत प्रयत्न करतो, तर अशा प्रसंगी पालकांनी, आईवडिलांनीसुद्धा वेळ न घालवता आपल्या पाल्याला योग्य जोडीदार वेळेतच मिळून देण्यासाठी आपणसुद्धा प्रयत्न केले पाहिजे. त्याचप्रमाणे हे महाराष्ट्र शासन, मनपा यांनी हा जो पुढाकार घेतलेला आहे का इथे वनसृष्टी निर्माण करण्यासाठी, त्याचा आपले माजी नगरसेवक बुब साहेब यांनासुद्धा मी एक धन्यवाद देतो की ते अहोरात्र इथं कष्ट करण्यासाठी, मालटेकडीचं वैभव वाढवण्यासाठी जे प्रयत्न करतात, जे कष्ट घेतात, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे माझी पालकमंत्री यांनीसुद्धा, सुनील भाऊ देशमुख यांनीसुद्धा प्रयत्न केलेले आहे, त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि महत्त्वाचा एक विषय असा विषय एक आरोग्यासंबंधी असा आहे की आपण आरोग्य वाढवतो, परंतु शासनानं जे एक व्यसनाधीन लावण्यासाठी हे जी पिढी आहे, तारुण्य पिढी, हे व्यसनाधीन लावण्यासाठी जे एक दारूचे किंवा बार असे जे काही व्यवसाय उत्पन्न वाढीसाठी तयार केले आहे, याच्यावर सुद्धा आपल्या तरुणांनी विचार करावा.
की आपलं आयुष्य याच्यात खर्ची न घालता या व्यसनाधीनपासून आपण लिप्त राहिलं पाहिजे. धन्यवाद. सर मला एक सांगा, आपण क्लासेस घेता, स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेत आहे, काय सांगाल आपण स्पर्धा परीक्षे माध्यमातून आजच्या तरुणाला संदेश? दुसरीकडे व्यसनाधीनता हा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. अमरावती शहरातसुद्धा आमचं असं प्रश्न म्हणणं नाही आहे की तरुणाई मॉर्निंग वॉक करत नाही, दिसतं आहे मॉर्निंग वॉकला युवक युवतीसुद्धा दिसतं, प्रमाण मात्र संख्या कमी आहे. काय सांगाल? नमस्कार, मी प्राध्यापक तुषार रामटेके, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व करिअर मार्गदर्शक. मी विद्यार्थ्यांना किंवा एक हे करू शकतो आव्हान की कसं आहे, तुम्हाला 24 तास मिळते. 24 तासामध्ये तुम्ही काय करता, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला वेळ मिळतो, परंतु तुम्ही सकाळचा जो वेळ आहे, जो क्वालिटी टाईम आहे 1 तास, तो तुमच्या आरोग्यासाठी काढला पाहिजे. कारण की कसं आहे, आज दवाखान्यांची भरपूर निर्मिती झालेली आहे आणि त्याच प्रकारे काय झालेलं आहे, तुम्ही जर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर काय होईल, तुम्ही विविध आजारांना बळी पडाल. आणि त्यानंतर तुम्ही स्ट्रीट फूडवरचं विविध प्रकारचं काय खाता, जे बाहेरचं अन्नपदार्थ खाता, त्यामुळे सुद्धा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मित्र हो 1 तास स्वतःच्या आरोग्यासाठी काढणं आवश्यक आहे. आणि कोणत्याही ग्राउंडवर गेले तरी तुम्हाला स्वतःसाठी प्राणायाम, योगा व विविध प्रकारची तुम्ही योगासनं करू शकता चांगल्या पद्धतीनं. आणि त्यामुळे काय होईल, जो तुम्ही अभ्यास करता त्या अभ्यासावर तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करू शकता आणि जो काही अभ्यास केला तो स्वतःच्या स्मृतीमध्ये, स्वतःच्या मेंदूत चांगल्या पद्धतीनं साठवून ठेवू शकता. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी, इतरांसाठी नाही, स्वतःसाठी. आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला या अमरावती शहरात शिक्षणासाठीच पाठवलेलं आहे, नाही की काही बाकीचे कामं करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या स्वयं अध्ययनाकडे आणि स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. काही वाह्यातपणा करण्यात काही असतात काही, तर त्यांच्याकडे लागण्याचं काही कारण नाही आहे. आपला एक मार्ग आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथे शिक्षणासाठी पाठवलेला आहे. ह्या शहरात आल्यानंतर इथल्या या चकाचौंधमध्ये तुम्ही असं कोणत्याही प्रकारच्या वाईट व्यसनांच्या मागे लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका. स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त स्वतःच्या अभ्यासाकडे आणि आरोग्याकडे लक्ष द्या, असंच मी या तरुण पिढीला आवाहन करतो. नमस्कार. विषय पबचा नाही, मात्र विषय संपूर्णतः व्यसनाधीनचा हा विषय आहे. अमरावती शहरामध्ये खरोखरच या व्यसनाधीनच्या विषयावर जागृत नागरिक होणार का? आजची तरुणाई खरोखरच तरुणीसुद्धा आपले आयुष्य घडवण्याकरिता चांगल्या मार्गाने जाणार का? हाही सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आमचा जो एपिसोडचा हा उद्देश मात्र फक्त एकच की खरोखरच आपलं जीवन यशस्वी आणि चांगल्या मार्गाने जाण्याकरिता आजच्या तरुणांनी चांगल्या मार्गाचा अवलंब करावा, वेगळ्या दिशेने जाऊ नये. आणि विशेषतः व्यसनाधीनता म्हणजेच हा पबचा जो विषय सुरू आहे, याच पबच्या विषयावर सुद्धा अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया आम्ही शिवटेकडीवर थेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की पुन्हा हाही संदेश देण्यास आम्ही सांगतोय की खरोखरच दर्शकांच्या माध्यमातून आईवडिलांनो आपल्या मुलावर लक्ष ठेवा. मुलांनो आणि युवक युवतींनो, आपलं जीवन चांगल्या मार्गाने घडवण्याकरिता आपण खरोखरच अभ्यासाच्या दिशेने वळत जा. तर दुसरीकडे आपण व्यसनाधीनच्या मार्गावर जाणे टाळा आणि जीवन यशस्वी करण्याकरिता आपण सुद्धा अभ्यासांच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपण झुलत राहा, आपलं जीवन यशस्वी करा, आईवडिलांचं नाव रोशन करा. हाच संदेश देण्याकरिता पुन्हा सर्वांना आवाहन की व्यसनाधीनता हा जीवनाचा शेवटचा टप्पा आहे, या मार्गाने कोणीही जाऊ नये. याचकरिता सिटी न्यूज चॅनलच्या वतीने सर्व युवक युवतींना आवाहन. कॅमेरामन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा, सिटी न्यूज, अमरावती.